नृसिंह सरस्वती इसवी सन 1378 ते 1459 हे श्रीपाद श्रीवल्लभ यांच्यानंतरचे दत्तात्रयांचे दुसरे पूर्णावतार मानले जातात. नरसोबाची वाडी, औदुंबर व गाणगापूर येथे त्यांच्या पादुका असून लाखो भक्त सेवेसाठी तेथे जातात. वाशिम जिल्ह्यातील कारंजा, लाड या गावी अंबा भवानी आणि माधवराव यांच्या पोटी नृसिंह सरस्वतींनी जन्म घेतला. त्यांचे मूळ नाव शालग्राम देवमाधव काळे, परंतु त्यांना नरहरी नावानेच ओळखले जाई. श्रीपाद श्रीवल्लभ हे ब्रह्मचारी होते व नृसिंह सरस्वती हे संन्यासी होते. गुरुचरित्र या दत्त संप्रदायातील प्रासादिक ग्रंथामध्ये नृसिंह सरस्वती महाराजांच्या जीवन कार्याचे आणि लीलांचे वर्णन आले आहे. हा ग्रंथ दत्त भक्तांचा वेद मानला जातो. नृसिंह सरस्वतींमुळे महाराष्ट्रात दत्त संप्रदायाचा मोठा प्रसार झाला. गुरुचरित्रातील एक कथा पुढील प्रमाणे. नृसिंह सरस्वतींनी जन्मतःच ओंकाराचा उच्चार केला, परंतु त्याशिवाय ते एकही शब्द बोलत नसत. मुलगा 7 वर्षांचा झाला तरीही ओंकाराशिवाय काहीही बोलू लागला नाही. यावर माधवराव व अंबा मनात फार कष्टी झाले. त्यांनी शिवपार्वतीची आराधना केली. त्यांच्या कृपाप्रसादाने आम्हाला मुलगा झाला, तोही मुका असावा. या गोष्टीमुळे ते दोघे पती पत्नी खूप दुःखी बनले. एक दिवस अंबा भवानी नरहरीला जवळ घेऊन म्हणाली, बाळ, तू अवतारी पुरुष आहेस, युगपुरुष आहेस असे ज्योतिषी सांगतात. आमच्या भाग्याने तू आमच्या घरी जन्माला आलास. तू जगद्गुरु असावास याबद्दल आमची खात्री झाली आहे. तू शक्तिमान आहेस. तू बोलू का लागत नाहीस? तुझे बोल ऐकण्याची आमची इच्छा आहे, तेवढी पुरी कर. मुलाने मातेचे हे उद्गार ऐकून खुनेने सांगितले की माझी मुंज करून दिलीत की मला सगळे काही बोलता येईल. व्रतबंधाकरिता मुहूर्त ठरवण्यात आला. सर्व तयारी केली. मुंजीला चतुर्वेदी ब्राह्मण आमंत्रित केले गेले. मुंजीचा सोहळा पाहण्यास अलोट गर्दी झाली. माधवरावांनी नरहरीच्या कमरेभोवती मौजी बंधन केले व ठरलेल्या शुभ मुहूर्तावर त्याच्या कानात गायत्री मंत्राचा 3 वेळा उच्चार केला. नरहरीनेही मनातल्या मनात गायत्री मंत्राचा उच्चार केला, उघडपणे केला नाही. लोक हसले आणि म्हणाले, मुका मुलगा गायत्री मंत्र काय उच्चारणार? अंबा भवानी या त्याच्या आईने पहिली भिक्षा देऊन त्याला आशीर्वाद देताच त्याने ऋग्वेदातील प्रथम मंत्राचा स्पष्टपणे उच्चार करून ऋग्वेद म्हणून दाखवला. दुसरी भिक्षा घालताच यजुर्वेदातील प्रारंभीचा भार्गव यजुर्वेद म्हणून दाखवला. आईने तिसरी भिक्षा घालताच त्याने सामवेदाचे गायन करून दाखवले. माधवराव व अंबा भवानी यांना अत्यंत आनंद झाला. मुका मुलगा 4ही वेद बोलून दाखवू लागला हे पाहून लोक आश्चर्यचकित झाले. नरहरी आपल्या आईला म्हणाले, आई, मला आता निरोप दे. तीर्थयात्रेला जावे लागेल. घरोघरी भिक्षा मागून ब्रह्मचर्याचे पालन करून वेदाभ्यास करावा लागेल असा माझा मानस आहे. हे ऐकून आईला फारच दुःख झाले. जेव्हा माझे चिंतन कराल, मला भेटण्याची उत्कंठा वाटेल, तेव्हा मी तुम्हाला मनोवेगाने येऊन भेटेन असे नरहरीने आश्वासन दिल्यावर त्याच्या आईवडिलांनी त्याला संन्यासी दीक्षा घेण्यासाठी मान्यता दिली. नरहरी प्रथम काशी क्षेत्र या ठिकाणी गेले. तेथे त्यांनी अध्ययन केले. कृष्ण सरस्वतींचा अधिकार जाणून नरहरींनी त्यांच्याकडून दीक्षा घेतली व त्यानंतर ते नृसिंह सरस्वती या नावाने प्रसिद्ध झाले. श्री गुरु नृसिंह सरस्वतींनी दक्षिणेकडील निरनिराळ्या क्षेत्रांना देखील भेट दिली.
नरसोबाची वाडी येथे ते 12 वर्षे राहून त्यांनी लोकोद्धाराने प्रचंड कार्य केले. पुढे ते गुप्त रूपाने संचार करीत गाणगापूर येथे प्रकट झाले. त्यांचे असंख्य शिष्य होते. श्री गुरूंनी सर्व शिष्यांना बोलावले आणि सांगितले की आमची प्रसिद्धी फार झाली आहे. यापुढे गुप्त राहावे असे मनात आले आहे. मी तुम्हाला सोडून जात नसून फक्त गुरु रूपाने येथे राहणार आहे. श्री गुरु म्हणाले, जे लोक माझी भक्ती करतील, मनोभावे माझे गुणगान करतील, त्यांच्या घरी आम्ही सदैव राहू. त्यांना व्याधी, दुःख आणि दारिद्र्याचे भय असणार नाही. त्यांच्या सर्व मनोकामनांची पूर्ती होईल. माझे चरित्र जे वाचतील त्यांच्या घरी निरंतर लक्ष्मी, सुख आणि शांती लाभेल असे सांगून ते त्यांच्या इच्छेनुसार भक्तांनी केलेल्या फुलांच्या आसनावर बसले. ते आसन नावेसारखे पाण्यात सोडले. भक्तांच्या भावना अनावर झाल्या. लौकिक मताने मी जात आहे, तरी भक्तांच्या घरी व गाणगापूरला माझे सानिध्य सदैव राहील असे श्री गुरूंनी सांगितले व नंतर ते पोचल्यावर प्रसादाची खून म्हणून फुले वाहत पुन्हा आली. श्री गुरूंच्या लीला कथा श्री गुरु चरित्रात आलेल्या आहेत. आजही श्री गुरु गाणगापुरात आहेत आणि ते भक्तांना नेहमी दर्शन देतात. नृसिंह सरस्वतींनी श्रीपाद वल्लभांचेच कार्य पुढे चालवले आणि दत्तभक्तीचा विस्तार केला. त्यांना दीर्घायुष्य लाभले. संपूर्ण भारतामध्ये त्यांनी संचार केला. त्यांच्या भोवती मोठा शिष्यवर्ग तयार झाला. त्यांचे प्रमुख 7 शिष्य होते. माधव सरस्वती, कृष्ण सरस्वती, बाळकृष्ण सरस्वती, उपेंद्र सरस्वती, सदानंद सरस्वती, ज्ञानज्योती सरस्वती आणि सिद्ध सरस्वती. या सर्वांनी दत्त परंपरेचा सर्वत्र प्रचार आणि प्रसार केला. नृसिंह स्वामींनी जिथे जिथे तपश्चर्या केली ती ठिकाणे औदुंबर, नृसिंहवाडी, गाणगापूर ही दत्त संप्रदायातील अतिशय पवित्र स्थाने आहेत. हजारो भाविक तेथे अनुष्ठाने, जप, तप, पारायणे करतात. त्यातून त्यांना ऐहिक आणि पारलौकिक कल्याणाचा लाभ होतो. त्यांची परंपरा अजूनही आपले कार्य पुढे चालवत आहे. महाराष्ट्रातील दत्त संप्रदायाचा प्रारंभ नृसिंह सरस्वतींच्या अवतारानंतर झाला असे मानले जाते. नृसिंह सरस्वतींनी शिव, विष्णू, देवी, गणेश आणि नृसिंह यांच्या उपासनेचा उपदेश केला. त्यांच्यामुळेच महाराष्ट्रात दत्तोपासना लोकप्रिय झाली. त्यांच्या निवासामुळेच कारंजा, औदुंबर, नरसोबाची वाडी, गाणगापूर ही गावे दत्त सांप्रदायिकांची तीर्थक्षेत्रे बनली. नृसिंह सरस्वती इसवी सन 1388 ते 1421 या काळात तीर्थयात्रेवर गेले. चातुर्मासात औदुंबर गावी इसवी सन 1421, इसवी सन 1422 ते 1434 या काळात नरसोबावाडीत इसवी सन 1435 ते 1458 या काळात गाणगापूर येथे राहिले. गुरुचरित्र हा त्यांनी लिहिलेला प्रसिद्ध ग्रंथ होय. याची पारायणे महाराष्ट्रात होतात. हा अपूर्व ग्रंथ दत्त संप्रदायाचा वेदतुल्य ग्रंथ आहे. नृसिंह सरस्वती ही या ग्रंथाचे चरित्र नायक आहेत. गुरुचरित्राच्या 11 ते 51 या अध्यायात त्यांचे समग्र लीला चरित्र आलेले आहे. नृसिंह सरस्वती हे दत्तोपासनेचे संजीवक होते. नृसिंह सरस्वती यांनी 13व्या शतकाच्या अखेरीस दत्तोपासनेला पुनर्जीवन दिले. त्यांचे जीवन कार्य केवळ दत्तोपासनेच्या क्षेत्रातच नव्हे तर समग्र महाराष्ट्राच्या सांस्कृतिक जीवनात दीपस्तंभासारखे मार्गदर्शक ठरले आहे. त्यांच्या जीवन काळात जी संघर्षमय परिस्थिती निर्माण झाली होती त्या परिस्थितीच्या गर्भातूनच महापुरुषांच्या उदयाचा हुंकार ऐकू येत होता.
त्या काळात एका आक्रमणशील संस्कृतीने हिंदू परंपरेचा ग्रास घेण्यासाठी महाराष्ट्रात सर्वत्र संचार चालवला होता. त्या संकटातून महाराष्ट्राला मुक्त करण्याचे महान कार्य श्री नृसिंह सरस्वतींनी केले.